नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी राखाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र 10, 11, 12, 13, 14 या 4 तारखांना महाराष्ट्र वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि जो 8 दिवसानंतर बंगालच्या उपसागरामध्ये जो चक्रवात वाऱ्याचा दाब तयार झाला होता तो विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी येऊन तो महाराष्ट्रात त्याच्या पूर्व महाराष्ट्रात जाणवणार होता. परंतु शेतकरी मित्रांनो, जे चक्रवात वारे आहेत ते वारे तसेच भुवनेश्वर आणि कोलकाता तसेच ढाका इकडे ते वारे तसेच निघून गेले आहे. त्यामुळं महाराष्ट्रावर जो अवकाळीचे संकट होतं ते अवकाळीचे संकट महाराष्ट्रावर सध्या ते टळलेले आहे. सध्या 22 तारखेपर्यंत टळलेले आहे शेतकरी मित्र. आणि त्याचा प्रभाव सध्या त्या चक्रवात वाऱ्याचा प्रभाव बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कोलकाता तसेच दिल्ली या ठिकाणी होणार आहे. परंतु महाराष्ट्रात याचा प्रभाव अवकाळीमध्ये जाणवणार नाही. फक्त मोजक्या जिल्ह्यातच काही जिल्ह्यातच जाणवण्याचा अंदाज आहे. ते म्हणजे कोकणपट्टी या भागामध्येच थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सांगली, सातारा या भागामध्ये, कोकणपट्टी या भागामध्येच नॉर्मल पाऊस पडू शकतो. परंतु त्या ठिकाणी देखील जास्त पावसाचा इशारा असा देण्यात आलेला नाही, कारण वातावरण हे पूर्णतः अंशतः ढगाळ आहे. आणि फक्त सांगली, सातारा, मुंबई, नाशिक या भागात नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण नाही. परंतु नागपूर साईडला पाहायला असता, नागपूर साईडला चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये थोडाफार प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे शेतकरी मित्र. आणि सध्या तरी पाऊस हा महाराष्ट्रात बिलकुल नाही, वातावरण काही अंशी ढगाळ राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, टेम्परेचरचे प्रमाण हे खूप वाढण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, टेम्परेचरचा पारा हा 40 अंशाच्या पुढे सरकणार आहे. 40 अंश पुढे. आणि सध्या तो 39-40 अंश सध्या टेम्परेचर आहे महाराष्ट्रात. जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्ये 40 अंशच्या आसपास टेम्परेचर आहे. आणि विदर्भ साईडला टेम्परेचर 40च्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. शेतकरी मित्र, येत्या 24 तारखेपर्यंत विदर्भ साईडला टेम्परेचरचे प्रमाण खूप असे राहणार आहे. 44 अंशच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. आणि मराठवाडा तसेच सोलापूर, सांगली, नाशिक या भागामध्ये 41 अंश ते 42 अंशच्या आसपास जाणार आहे. आणि विदर्भ साईडला 42 ते 43 अंशच्या आसपास 14 तारखेला जाणार आहे. आणि हे टेम्परेचर शेतकरी मित्र वाढतच जाणार आहे, कारण टेम्परेचरचा पारा जास्त चढताच राहणार आहे. कारण जे ढगाळ वातावरणाचा प्रभाव हा कमी झाला आहे. आणि अवकाळी जो येणार होता, अवकाळी हा सध्या तरी अवकाळीचे प्रमाण खूप नसल्याचं जमा आहे. त्यामुळं टेम्परेचर मध्ये वाढ होणार आहे. तर शेतकरी मित्र, अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.